नमस्कार नमस्कार मित्रांनो. चला, आजचं सेशन म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या महाट्रान्सकोची महाडिस्कॉमची तयारी करत आहात, त्यासाठी तुम्ही अनुभव म्हणून MIDCचा फॉर्म भरला होता. त्याच्या अगोदर जी सुद्धा ज्या ठिकाणी IBPS पेपर कंडक्ट करता इलेक्ट्रिकलचे ते फॉर्म तुम्ही भरलेले. कारण आपल्याला पूर्व अंदाज येतो पेपरचा. त्यामध्ये तुम्ही नाशिकच्या नोटरेजचा फॉर्म भरला असाल, तो पेपर दिला, त्यामध्ये तुम्हाला सुद्धा बराच अनुभव आला असेल. MIDCचा फॉर्म भरला आहे, पण तो MIDCचे पेपर आणखी झाले नाही. परंतु मित्रांनो, आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण बँगलोरला जो नोटरेजचा पेपर झाला होता 18 ऑगस्ट रोजी, त्याचं मेमोरी बेस क्वेश्चन म्हणजे 40 क्वेश्चन टोटल टेक्निकलचे त्यामध्ये आले होते. आणि आपल्या क्लासच्या एका मुलाने तो पेपर दिलेला होता. त्यामधले त्याला आठवत असलेले 33 क्वेश्चन आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. कारण कोणताच पेपर हा डायरेक्ट दिल्यानंतर फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघत नसतो. त्यामध्ये तुम्हाला पेपरचा पूर्वांदाज घ्यावा लागतो. जी कंपनी तुमचा पेपर घेणार आहे त्या कंपनीचे पेपर तुम्हाला वारंवार द्यावं लागतात. त्यानंतरच तुमचे पेपर क्रॅक होतो. तर बघा, आज जो पेपर आहे आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. बँगलोर नोटरेज IBPS इलेक्ट्रिकल क्वेश्चन पेपर मेमोरी बेस. म्हणजे जे त्या मुलाला आठवते त्याला 40 पैकी 33 क्वेश्चन आठवत होते. 18 ऑगस्ट रोजी हा पेपर झाला होता. ते क्वेश्चन आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो मित्रांनो. जर क्वेश्चन तुम्हाला आवडले म्हणजे नक्कीच हे खूप खास क्वेश्चन आहेत. कारण IBPSचे पॅटर्ननुसार आणि एक ना एक जसा क्वेश्चन होता तसंच मी तुमच्या समोर मांडतोय. फक्त वरचे जे 40 पैकी 7 क्वेश्चन आहे ते त्याच्या लक्षात नाही आहे. बाकीचे 33 क्वेश्चन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर चला, क्वेश्चन बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन बघूया. बघा मित्रांनो, हे मेमोरी बेस क्वेश्चन आहे. त्याने जसे पाठवले मी नंतर ते लिहून घेतले आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय. बघा, पहिला क्वेश्चन आलेला होता, इलेक्ट्रिक हीटरचे व्होल्टेज अर्धे केल्यास पॉवर टिंब होईल, डॅश डॅश होईल. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रिक हीटर आहे आपलं आणि व्होल्टेज जर आपण त्याचं अर्ध केलं तर पॉवर काय होईल. तर बघा, असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला दिलेलं काय ते समजून घेणं महत्त्वाचं. पहिलं या ठिकाणी इलेक्ट्रिक हीटर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला एक रेजिस्टन्स दिलेला आहे, पॉवर दिलेली आहे आणि व्होल्टेज दिलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला P=V²R हा फॉर्म्युला बसतो. तर बघा, या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी काय सांगितलं आहे की व्होल्टेज अर्ध केलं आहे म्हणजे हाफ केलं आहे. तर पॉवरमध्ये काय होईल. तर पॉवरचा हे व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यामुळे आणि व्होल्टेजचा स्क्वेअर असल्यामुळे पॉवर ही 1/4 होईल मित्रांनो. किती होईल? 1/4 होईल. कारण स्क्वेअर आहे तर पॉवर ही 1/4 होईल. तर ऑप्शन आपलं सेकंड करेक्ट आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, रेशो ऑफ बेस टू हायपोटेनियस इन पॉवर ट्रँगल. बघा क्वेश्चन, असेच क्वेश्चन IBPS विचारत असतात. आणि हे काही मनानं क्वेश्चन बनवलं नाही आहे की IBPSमध्ये असे क्वेश्चन विचारले जाईल किंवा अशा एखाद्या टॅलेंटेड व्यक्ती कोण ज्याला IBPSचा अनुभव आहे अशा व्यक्तीने सुद्धा हा क्वेश्चन बनवलेले नाहीत. स्वतः IBPSच्या पेपरमध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत. आणि जे मेमोरी बेस म्हणजे त्याला जे आठवते ते क्वेश्चन 40 पैकी 33 क्वेश्चन आपण या आज व्हिडिओमध्ये घेतलेले. आणि हे असेच क्वेश्चन आपल्याला महाट्रान्सकोमध्ये येणार आहे. बघा क्वेश्चन आहे रेशो ऑफ बेस टू हायपोटेनियस इन पॉवर ट्रँगल. बघा, जो पॉवर ट्रँगल असतो, बघा तुम्हाला काढून दाखवतो मी. हा ट्रँगल, पॉवर ट्रँगलमध्ये हायपोटेनियस असते बघा ॲपरंट पॉवर, आणि जी आपण यसने दाखवतो ॲपरंट पॉवर असते. नंतर बेस असतो बघा ट्रू पॉवरचा आणि ॲडजस्टंट साईड असते बघा रिॲक्टिव्ह पॉवर. तर त्यांनी तेच विचारले आपल्याला, बेस टू हायपोटेनियस रेशो काय असतो. तर बघा, बेस टू हायपोटेनियस रेशो काय होतो आपला P/S. म्हणजे आपलं रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला तयार होतोय. काय? बेस टू हायपोटेनियसचा रेशो म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवरचा आपला फॉर्म्युला तयार होतो. म्हणून आपला ऑप्शन नंबर C हे करेक्ट येईल. बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.
बघा मित्रांनो, रिलक्टन्स रिलक्टन्स हे काय? पहिला ऑप्शन दिलेले सपोर्ट फ्लो टू मॅग्नेटिक लाईन्स, अपोज टू मॅग्नेटिक लाईन्स, सपोर्ट फ्लो ऑफ करंट, अपोज फ्लो ऑफ करंट. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मॅग्नेटिक लाईन्सला सपोर्ट जो करतो त्याला परमन्स असे म्हणतात. अपोज टू मॅग्नेटिक लाईन्स, हे बघा रिलक्टन्स यालाच म्हणतो आपण. अपोज टू मॅग्नेटिक लाईन्स यालाच आपण रिलक्टन्स म्हणत असतो. जो फ्लो करंटच्या फ्लोला सपोर्ट करतो त्याला कंडक्टन्स म्हणतो, आणि जो करंटच्या फ्लोला अपोज करतो त्याला रिलक्टन्स म्हणत असतो. बघा, याच क्वेश्चन आपल्याला IBPS मध्ये आलेले आहे अशाच प्रकारचे. तर आपलं ऑप्शन बी अपोज टू मॅग्नेटिक लाईन्स हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा, छान क्वेश्चन दिलेला आहे आपण. इन फ्लेमिंग्स राईट हँड रूल मिडल फिंगर शोज. फ्लेमिंगच्या राईट हँड रूलमध्ये मिडल फिंगर काय शो करतो? म्हणजे तुम्हाला माहिती आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल कसं आहे. बघा बघा, हा असतो थंब, हे असतं मिडल फिंगर, आणि हे असतं इंडेक्स फिंगर. तर बघा मित्रांनो, त्यांनी आपल्याला मिडल फिंगर विचारलेलं आहे आणि ऑप्शन दिलेलं आपल्याला. ऑप्शन ए मोशन ऑफ कंडक्टर, ऑप्शन बी ए डायरेक्शन ऑफ करंट, ऑप्शन सी ए अँड बी बोथ, अँड ऑप्शन डी ए नन ऑफ दीज. ऑप्शन ई त्याला आठवत नव्हतं म्हणून यामध्ये लिहिलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे IBPS मध्ये 5 ऑप्शन असतात. तर बघा मित्रांनो, थंब इंडिकेट करतो मोशन ऑफ कंडक्टर, मिडल फिंगर इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ करंट, म्हणून आपला ऑप्शन बी करेक्ट येईल. कारण फ्लेमिंगच्या राईट हँड रूलमध्ये मिडल फिंगर जे असतं ते डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला शो करतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. इन फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल थंब शो द डायरेक्शन ऑफ. बघा, राईट हँडवर सुद्धा विचारला आणि लेफ्ट हँडवर सुद्धा विचारला. लेफ्ट हँड माहिती आहे तुम्हाला DC मोटरसाठी वापरतो. तर बघा, लेफ्ट हँडमध्ये थंब जो आहे तो आपल्याला मोशन ऑफ कंडक्टर हे दाखवत असतो. जे कंडक्टरचे रोटेट होतं आहे, मोशन होते कंडक्टरची, ते आपण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँडमधील थंबच्या डायरेक्शननुसार ओळखू शकतो. म्हणून आपला ऑप्शन बी करेक्ट येईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. बघा मित्रांनो, न्यूमेरिकल पण खूप छान न्यूमेरिकल दिलेलं आहे. बघा, थोडी साईज कमी करू आपण पेनाची. बघा, 5 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर कनेक्टेड सप्लाय ऑफ 10,000 व्होल्ट, देन एनर्जी स्टोर्ड इन इट इज. बघा, 5 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर दिलेला आहे आपल्याला, आणि त्याला 10,000 व्होल्टशी कनेक्ट केलं आहे. तर त्यामध्ये एनर्जी किती स्टोअर होईल ते आपल्याला फाइंड आउट करायची. बघा मित्रांनो, कॅपॅसिटरचा एनर्जी फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 CV². हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. यात फक्त आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. मग 1/2 इंटू सी. कॅपॅसिटन्स किती दिलेलं आहे आपल्याला? 5 मायक्रोफॅरेड, म्हणजे 5 इंटू 10⁻⁶, आणि इंटू याला इथं 10,000चा स्क्वेअर करावा लागेल, कारण सी व्होल्टेजचा स्क्वेअर दिलेला आहे. तर 10,000चा स्क्वेअर, तर खाली लिहितोय ते, एक मिनिट, 10,000 स्क्वेअर. तर बघा मित्रांनो, आता आपण या 2ना 10ला डिवाइड करून घेतले, आले 5,000, हे आलं 5,000, आणि 5,000 हे 5 गुणलं परत त्याला 5,000, ते आलं 25,000. हे 25,000. मग 25,000 आल्यानंतर त्याला 10⁻⁻⁶ने गुणल्यावर ते उत्तर येतं बघा 0.250. म्हटल्यावर याला आन्सर त्यांनी मिली जूलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपला ऑप्शन ए करेक्ट येईल. बघा मित्रांनो, आणि हे क्वेश्चन पेपरमध्ये IBPSचे आलेले, लक्षात घ्या, समजून घ्या पहिले पेपर कुठे आलेले, क्वेश्चन कुठे आलेले ते.
बँगलोर या ठिकाणी नोटपेजचा पेपर झाला होता 18 ऑगस्ट रोजी. त्यामधले एक क्वेश्चन आहे. आता तुम्हाला वाटत असेल की अभ्यास करून काय फायदा, कारण पेपर तर होत नाही ट्रान्सकोचे याचे त्याचे. पण मित्रांनो बघा, पेपरचे शेड्यूल केव्हा पण येऊ शकतं. मग तुमचा अभ्यास झालेला पाहिजे ना तोपर्यंत. त्यामुळे आपल्याला जे IBPSचे जे क्वेश्चन आहे ते वारंवार, आता बऱ्याच ठिकाणी IBPS पेपर घेते, त्या रिलेटेड मी बरेच क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी आणतो आहे इलेक्ट्रिकलचे. मागं पण आपण एक पेपर अपलोड केलेला होता. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा क्वेश्चन नंबर 7. जनरेटर हॅज 300 RPM स्पीड अँड हॅज 20 पोल्स, फाइंड फ्रिक्वेन्सी. एका जनरेटर 3000 RPMच्या स्पीडने फिरतोय आणि 20 पोल त्यामध्ये आहे, तर फ्रिक्वेन्सी काढायची. आपल्या सर्वांना माहिती आहे की तो एक फॉर्म्युला आहे की 120F/P हा आहे सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला NS. तर बघा NS दिलेले आपल्याला, तर आपला Fचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होईल, NS × P/120. तर NS दिलेले आपल्याला 300, पोल दिलेले 20 आणि हे कॉन्स्टंट आहे. तर बघा हे उत्तर आलेलं आहे आपलं 6 आणि 6, तर 50 हर्ट्ज हे उत्तर आलेलं आहे बघा आपलं यामध्ये. ऑप्शन नंबर C 7चं आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा मित्रांनो, खूप छान क्वेश्चन आहे आणि याला समजून घ्या. हा क्वेश्चन आपल्याला डिस्कॉममध्ये 100% एक तरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण त्या रिलेटेडचाच क्वेश्चन आहे. खूप महत्त्वाचा क्वेश्चन. बघा, 1000 वॅट हीटर वर्क 4 hours डेली फॉर 30 days. फाइंड द युनिट kWh अँड पेएबल रुपीज. बघा 1000 वॅटचं एक हीटर आहे आणि दिवसभरात 4 तास चालतं, असे 30 दिवस ते चालतं. तर मग त्याचं महिन्याचं युनिट काढायचं आहे kWh मध्ये आणि तुम्हाला बिल किती पे करावं लागेल ते सुद्धा काढायचं आहे. आणि एका युनिटचे चार्ज दिलेले त्यांनी 0.35 पैसे. तर बघा सर्वात पहिले ते आपल्याला युनिट काढावं लागेल. तर युनिटचा फॉर्म्युला काय आहे बघा, आपण पहिले वॅट लिहितो. वॅट लिहिल्यानंतर किती तासासाठी चालतं ते लिहितो. नंतर किती दिवसासाठी चालतं आपण ते लिहित असतो आणि त्याला आपण डिवाइड 1000 करतो. तर बघा हे 1000 कटले, हे 1000 कटले. जर 4 आपण 30 गुणल्यानंतर आपलं उत्तर येतं 120. म्हणजे 120 kWh. म्हणजे एवढे युनिट एका महिन्यात ते हीटर कन्झप्शन करतं. तर बघा आपला युनिट आला आता 120 या ठिकाणी आलेला आहे. परंतु आता आपल्याला पैसे सुद्धा काढायचे, किती भरावं लागेल आपल्याला त्या महिन्याचे. तर आपल्याला रेट दिलेले एका युनिटचे 0.35. तर मग आपल्याला 120नी 0.35ला गुणायचं आहे. आपलं उत्तर येईल बघा 42 रुपये. तर आपला ऑप्शन B करेक्ट येईल. 120 kWh आणि 42 रुपये. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा मित्रांनो, खूप छान क्वेश्चन आहे. व्हाय डबल केज रोटर यूज इन इंडक्शन मोटर. जे आपले इंडक्शन मोटर असते त्यात डबल केज रोटर का यूज केलं जातं. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एक सिंगल केज रोटर असतो आणि एक डबल केज रोटर असतो. डबल केज रोटरमध्ये जे बाहेरचे वाइंडिंग असती ती हाय रेजिस्टन्स लो रिॲक्टन्स असती आणि आतील लो रेजिस्टन्स हाय रिॲक्टन्सची असते. तर मग त्यांनी विचारलेलं आहे की डबल केज रोटरमध्ये इंडक्शन मोटरमध्ये डबल केज रोटर वापरण्याचं कारण काय. जेव्हा त्या मुलाने हा क्वेश्चन सोडवला तो सुद्धा कन्फ्यूज झाला होता, कारण ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे सुद्धा त्याचं योग्य उत्तर आहे. परंतु त्या ठिकाणी शेवटी ए अँड बी असं बोथ म्हणून कोणतंही ऑप्शन नव्हतं. त्यामुळे करेक्ट कोणतं करायचं हा एक प्रश्न आहे. तर बघा डबल इंडक्शन मोटरमध्ये डबल केज रोटर हे स्टार्टिंग करंट रिड्यूस करण्यासाठी वापरतात. बघा स्टार्टिंग करंट रिड्यूस करण्यासाठी वापरतात. कसं तर स्टार्टिंग करंट रिड्यूस केल्यानंतर आपला
आपलं काय आहे की पॉवर फॅक्टर वाढणार आहे, आणि पॉवर फॅक्टर वाढला की जे स्टार्टिंग टॉर्क असतो तो सुद्धा वाढतो. आणि स्टार्टिंग टॉर्क याचा आन्सर म्हणजे ए अँड बी बोथ आहे, दोन्ही पण याचे योग्य उत्तर आहे. परंतु अप्रॉक्सिमेटली आपल्याला योग्य उत्तर काय पाहिजे, एक्झामिनरला काय पाहिजे, त्या उद्देशाने आपल्याला उत्तर द्यावं लागतं. तर ऑप्शन ए, टू रिड्यूस स्टार्टिंग करंट, हे आपलं योग्य आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा 2 किलोवॅटची एक शेगडी दिलेली आहे आणि तिचा रेजिस्टन्स आहे 20 ओहम. फाइंड द व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे 2 किलोवॅटची शेगडी आणि तिचा रेजिस्टन्स आहे 20 ओहम आणि आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे किती. बघा मित्रांनो, पॉवर दिलेली, रेजिस्टन्स दिलेला आणि व्होल्टेज काढायचं आपल्याला. तर एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं जो आपण मागे पण बघितला, P = V²R. V² पॉवर दिलेली आपल्याला 2000 आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 20 ओहम. V² = 40,000. तर 40,000 हा 200चा स्क्वेअर आहे. मित्रांनो, आला आन्सर आपलं. आणि खूप एवढं डीपमध्ये, तुम्ही जास्त डीपमध्ये अभ्यास करत असाल तर खूप तुम्ही स्वतः तुमचं नुकसान करून घेतात. कारण IBPS जास्त डीपमध्ये क्वेश्चन नाही विचारत आहे. कारण आपण JEE पेपर तर देत नाही आहे, DYचे पेपर देत नाही, आपण टेक्निकलचे आपण एक ITI बेसचे पेपर देतो आहे ना. त्यामुळे जास्त डीप करण्याचा कारण मुळीच नाही आहे. आणि आपली पेपर TCS सुद्धा घेत नाही, IBPS पेपर घेते. त्यामुळे फक्त जे बेसिक आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट व्हा, ते महत्त्वाचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा, इन 2 वॅट मीटर मेथड इफ पॉवर फॅक्टर इज युनिटी देन टोटल पॉवर इज. 2 वॅट मीटर मेथडमध्ये पॉवर फॅक्टर जर युनिटी असेल तर टोटल पॉवर किती असतो. तर बघा मित्रांनो, जेव्हा पॉवर फॅक्टर हा युनिटी असतो 2 वॅट मीटर मेथडमध्ये, तर टोटल पॉवर ही दोन्ही वॅटमीटरची प्लस होते. म्हणजे वॅटमीटर 1 आणि वॅटमीटर 2 जी पॉवर दाखवेल ती या दोन्ही वॅटमीटरच्या पॉवरची प्लस ही टोटल पॉवर असते. बघा, त्यामुळे ऑप्शन डी, टोटल पॉवर = वॅटमीटर 1 रीडिंग प्लस वॅटमीटर 2 रीडिंग, हे आपलं करेक्ट आन्सर इन ऑप्शन डी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा, या ठिकाणी त्यांनी एका वायरिंगची डायग्राम दिलेली. ती डायग्राम मी त्यांनी पाठवली नव्हती, काढू शकलो नाही. परंतु त्याचं जे आन्सर होतं ते क्लीट वायरिंग होतं. क्लीट वायरिंगची त्यांनी डायग्राम दिलेली होती आणि आपल्याला डायग्राम कोणत्या वायरिंगची ते ओळखणं होतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, आता हा एक लॉजिकल क्वेश्चन आहे, कारण यात कन्सेप्ट आहे दिलेला, यात तुम्हाला फॉर्म्युल्याचं वगैरेचं काहीच काम नाही आहे. इन डेल्टा कनेक्शन फेज व्होल्टेज इज 415 देन लाईन व्होल्टेज इज. मित्रांनो, अशा प्रश्नाचे जर तुम्हाला आन्सर सॉल्व करायचे असेल तर तुम्हाला कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. कारण कन्सेप्टशिवाय तुम्ही याचं उत्तर सॉल्व करू शकत नाही. तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत पाहिजे की आपल्याकडे 2 कनेक्शन असतात, एक असतो स्टार आणि एक असतो डेल्टा. तर डेल्टा कनेक्शनमध्ये जे 2 व्होल्टेज असतात, एक असतं लाईन व्होल्टेज आणि एक असतं फेज व्होल्टेज. त्यांचं रिलेशन काय असतं डेल्टा व्होल्टेजमध्ये, त्यांचं रिलेशन काय असतं स्टार व्होल्टेजमध्ये, तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर बघा, जे आपलं डेल्टा कनेक्शन असतं त्यामध्ये फेज व्होल्टेज हे लाईन व्होल्टेजच्या बरोबर असतं. म्हणजे जेवढं फेज व्होल्टेज आहे तेवढंच लाईन व्होल्टेज राहील. त्यामुळे आपल्याला डेल्टामध्ये आता यांनी 415 व्होल्ट फेज व्होल्टेज दिले, तर आपलं लाईन व्होल्टेजसुद्धा 415च होईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा, सर्ज इम्पिडन्स ऑफ अंडरग्राउंड केबल. अंडरग्राउंड केबलचा सर्ज इम्पिडन्स आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी. तर बघा, अंडरग्राउंडचा जो सर्ज इम्पिडन्स असतो मित्रांनो, तो असतो 40 ओहम आणि 400 ओहम हा ट्रान्समिशन लाईनचा असतो.
ट्रान्समिशन लाईनचा असतो 400 ओहम आणि अंडरग्राऊंड केबलचा असतो 40 ओहम. ह्या जे व्हॅल्यू मित्रांनो ह्या तुम्हाला पाठ करावं लागेल, कारण याचा कोणताही कन्सेप्ट नसतो असता की तुम्ही याला मॅथमॅटिकली उत्तर आणू शकता. या कन्सेप्टनं तुम्हाला फक्त रट्टाच मारावं लागणार आहे या व्हॅल्यू. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा युनिटवर ज्या बरेच क्वेश्चन विचारले जाते IBPS कडून, त्यामुळे युनिट चांगल्या रीतीने पाठ करून ठेवा मित्रांनो, कारण त्याला नजरअंदाज करू नका युनिट्सला. बघा आपल्याला या ठिकाणी रेझिस्टिव्हिटीचे युनिट विचारलेले आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे रेझिस्टिव्हिटीचे युनिट, परंतु तरी पण सुद्धा मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवतो कसं काढायचं. आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ρL/E. मग आपला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे RA/L. नंतर तुम्हाला माहिती आहे रेझिस्टन्सचा युनिट आहे ओहम, एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर आणि लेंथचं युनिट असतं मीटर. तर या मीटर बरोबर हा एक मीटर गेला, मग खाली काय होतं तर ओहम मीटर. त्यामुळे आपलं ऑप्शन सी हे करेक्ट येईल. रेझिस्टिव्हिटीचं युनिट होईल आपलं ओहम मीटर. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा मित्रांनो आता खूप छान क्वेश्चन विचारलेला आहे इथं की रेटिंग ऑफ अल्टरनेटर एक्सप्रेस इन. या क्वेश्चनमध्ये मोठाले अभ्यास करणारे मुलं सुद्धा कन्फ्यूज होतात, कारण हा क्वेश्चन खूप कन्फ्युजन करतो बऱ्याच ठिकाणी. ज्या मुलांचं कन्सेप्ट चांगले त्यांना काही अडचण नाही आहे, परंतु मुलं भरपूर ठिकाणी कन्फ्यूज होतात. मुलांना किलोवॅट किलो व्होल्ट एम्पियर यामध्ये लवकर हेच कळत नाही, त्यामुळे त्यांनी कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचे. कारण अल्टरनेटिव्हची जी रेटिंग असते ते आपण किलोवॅटमध्ये मोजतो हे सर्वांना माहिती, पण बरेच मुलं त्या ठिकाणी जाऊन किलोवॅट हे ऑप्शन करून येतात. त्यानंतर आपल्या ट्रान्सफॉर्मरची सुद्धा रेटिंग विचारली जाते किलो व्होल्ट ॲम्पियरमध्ये. आता या ठिकाणी KVR दिलेले मित्रांनो बघा, तर ही असते कॅपॅसिटरची असते. किलोवॅट ही असते बघा, किलोवॅट ही असते मोटरची. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा विच ऑफ द फॉलोइंग कन्वर्ट इलेक्ट्रिक पॉवर इंटू मेकॅनिकल पॉवर. बघा मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन बघितल्यानंतर असं वाटत असेल की यार एवढी सोपी कसं काय विचारते IBPS क्वेश्चन. बघा मित्रांनो की तुम्ही पेपर हा ITI लेवलचा देत आहे, तुम्ही JEE लेवलचा पेपर देत नाहीत, आणि हे क्वेश्चन तुम्हाला याच्याकरता सोपे वाटत आहे की तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे. एखाद्या बिना अभ्यास केलेल्या मुलांना विचारून बाबा त्याचं कसं डोक्यावरून जातं ते. तुम्ही अभ्यास केला आहे म्हणून तुम्हाला सोपे वाटत आहे, परंतु हे क्वेश्चन कोणी बनवलेले नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, हे बँगलोर नोट टेस्टच्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आहे. त्यामुळे याला नजरअंदाज मुळीच करूच नका. मी तर म्हणतो करूच नका याला. बघा क्वेश्चन आहे की इलेक्ट्रिक पॉवरची मेकॅनिकल पॉवरमध्ये खालीलपैकी कोणती मशीन कन्वर्ट करते. तर बघा ऑप्शन बी DC मोटर ही इलेक्ट्रिक पॉवरला मेकॅनिकल पॉवरमध्ये कन्वर्ट करते. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. इन अ रेफ्रिजरेटर डॅश मोटर इज युज्ड. आपल्या फ्रीज जे असतं घरातलं त्यामध्ये कोणती मोटर हा यूज करतो. बघा आता ऑप्शन पिन यांनी किती एकदम असे वेगवेगळेच ऑप्शन दिलेले की त्यामध्ये आपण एकदम एक ऑप्शन सुद्धा असं शॉर्ट आउट करू शकतो की 90% तरी हे उत्तर एखाद्या मुलाला येत जरी नसलं की तरी पण सुद्धा एखादा मुलगा त्यातलं एक ऑप्शन असं पिक करू शकतो की 90% तरी हे ऑप्शन बरोबर आहे. कारण बघा सिंक्रोनस मोटर सर्वांना माहिती आहे पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी आपण वापरतो, त्यामुळे ती येणार नाही. DC मोटरसुद्धा आपण वापरत नाही.
बघा रिलॅक्टन्स मोटर ती सुद्धा वापरत नाही, म्हणजे ऑप्शन आपलं बी म्हणजे सिंगल पेज इंडक्शन मोटर आपण त्या ठिकाणी वापरत असतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, हा सुद्धा आता क्रिचॉफच्या फर्स्ट लॉवर आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. फक्त या ठिकाणी कोणताही न्यूमेरिकल नाही, एक कन्सेप्ट विचारलेला आहे की I1 आणि I2 हा इनकमिंग करंट आहे, तर इनकमिंग करंट आहे, आणि I3 I4 आणि I5 हा आउटगोईंग करंट आहे. तर मग कोणतं रिलेशन बरोबर येईल? या ऑप्शन देण्यामध्ये थोडी चुकी झाली आहे बघा माझ्याकडून. त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन असं येईल की I1 प्लस I2 इज इक्वल टू I3 प्लस I4 प्लस I5. हे ऑप्शन बघा करेक्ट येईल. असला हे ऑप्शन आपलं करेक्ट येईल मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा किती छान क्वेश्चन आहे आणि खूप कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे बरं का. 1 एम्पियर मीन्स डॅश डॅश किलोम पर सेकंड. बघा कसा क्वेश्चन विचारलेला आहे बघा त्यांनी. एका एम्पियरमध्ये किती कुलम पर सेकंद असतात. बघा आता काही मुलांनी पहिलं ऑप्शन हेच वाचलेलं असतं 1.6 इंटू 10⁻⁻6. परंतु मित्रांनो समजून घ्या, हा चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर. हे एका ॲम्पियरमध्ये एवढे इलेक्ट्रॉन असतात, किती 6.28 इंटू 10⁻18. आणि हे 3.14 हे तर काहीच नाही, हे नाही. म्हणजे 1 एम्पियर मीन्स 1 कुलम पर सेकंद, म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट आहे. एका एम्पियरमध्ये 1 कुलम पर सेकंद, 1 एम्पियर म्हणजे 1 कुलम पर सेकंद असतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, डीसी जनरेटर वर्क ऑन विच प्रिन्सिपल. डीसी जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो? बघा ऑप्शन ए दिलेले लेंज लॉ. तर लेंज लॉ ही सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये वापरतो, सर्वांना माहिती. बघा ऑप्शन बी आपलं करेक्ट इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज लॉ. बघा काही नाही डायरेक्ट ऑप्शन फॅरेडे पाहिला आणि फॅरेडेच आणून द्याल डायरेक्ट. काही मुलांनी मला नंतर घरी आल्याने त्यांनी सांगितलं असं असं झालं म्हणून, परंतु त्यांनी समोर डायरेक्ट दिलेलं होतं की फॅरेडेज इलेक्ट्रोलिसिस लॉ. कारण आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे, त्यांनी इलेक्ट्रोलिसिस दिलं आहे. डबल रिव्हॉल्विंग थेरी हे सुद्धा इंडक्शन सिंगल पेज इंडक्शन मोटरमध्ये होतं, हे सुद्धा येणार नाही. म्हणजे त्यामुळे ऑप्शन बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर डी सी जनरेटर वर्क करतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो किती छान क्वेश्चन दिला आहे. हा सुद्धा बेसिक ऑफ इलेक्ट्रिसिटीवर दिलेला आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी. टू मेक रेडिओ 1000 ohm is required but you have some 1500 ohm resistor, then how resistor is connected to make resistance of circuit is 1000 ohm. बघा तुम्हाला रेडिओ बनवण्यासाठी 1000 ओमची गरज आहे, परंतु तुमच्याकडे काही 1500 ओमचे रेजिस्टर आहेत. मग तुम्ही खालीलपैकी दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन असं निवडाल की त्या प्रकारे रेजिस्टर कनेक्टेड करून तुम्ही ओव्हरऑल सर्किटचा रेजिस्टन्स 1000 ओम बनवाल. तर बघा मित्रांनो, आता ज्याला याचा थोडा क्लो असतो तो डायरेक्ट सॉल्व करेल, पण ज्याला काहीच माहीत नाही त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप ऑप्शन ए ऑप्शन बी याद्वारे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर आपला ऑप्शन आहे 3 इन सिरीज. बघा 1500चे आपण जर 3 सिरीजमध्ये लावले तर डायरेक्ट ते आन्सर येतं आपलं 4500, म्हणजे सिरीजमध्ये प्लस होईल. त्यामुळे आपल्याला 1000 ओमच पाहिजे, त्यामुळे आपलं ऑप्शन काय होईल 4500 हे चुकीचं होईल. त्यामुळे आपल्याला ऑप्शन बी कडे जावं लागेल. बघा ऑप्शन बी आहे 3 इन पॅरल. बघा आता 1500 आपण जर 1500 ओमचे 3 रेजिस्टर पॅरलमध्ये लावले तर टोटल रेजिस्टन्स येईल आपला 500, त्यामुळे ते सुद्धा आपलं चुकीचं होईल. ऑप्शन आता आपण सी कडे जाऊ.
ऑप्शन सी काय दिलेले आहे, 2 इन सिरीज अँड 1 इन पॅरलल. आता 2 इन सिरीज बघा त्यांनी कसं जोडलं मग 2 इन सिरीज, ह्या असं 2 इन सिरीज अँड 1 इन पॅरलल. बघा आता हे असं, सॉरी त्यांनी असं जोडलेलं आहे बघा ते 2 इन सिरीज म्हणजे हा 1500 ओमचा, हा 1500 ओमचा आणि हा 1500 ओमचा. तर बघा हे 1500 आणि हे 1500 सिरीजमध्ये असल्यावर हे येईन 3000 आणि याचं पूर्ण व्हॅल्यू 3000 झाल्यानंतर हे पॅरललमध्ये आल्यानंतर यांचं सोल्युशन असं येईल 3000 इंटू 1500 आणि खाली येईल 4500. तर बघा 1 3 बघा आलं आन्सर. ऑप्शन सी आपलं करेक्ट आहे. कारण आपल्याला ओव्हरऑल सर्किटचा रेजिस्टन्स 1000 पाहिजे आणि आपल्याला 2 1500 ओमचे सिरीजमध्ये आणि 1 1500 ओमचा पॅरललमध्ये जोडल्यानंतर आपला ओव्हरऑल सर्किटचा रेजिस्टन्स 1000 हा येईल. तर ऑप्शन सी आपलं करेक्ट होईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा सुद्धा क्वेश्चन. इक्विव्हॅलेंट ऑफ आर एम एस व्हॅल्यू, आर एम एस व्हॅल्यूचा इक्विव्हॅलेंट बघा काही की. आणि या क्वेश्चनमध्ये मुलांनी लय मोठ्या गोंधळ करून ठेवलं. लगेच गेले, क्वेश्चन वाचलं नाही, डायरेक्ट ऑप्शन बी करून घरी आले. पण बघा मित्रांनो याचा ऑप्शन डी बरोबर आहे. कारण ऑप्शन ए जे आहे 1/√2 याची व्हॅल्यूसुद्धा √2ची व्हॅल्यू असते 1.41 आणि याची व्हॅल्यूसुद्धा 0.07 हीच येते मित्रांनो. त्यामुळे आपला ऑप्शन डी बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा मित्रांनो यामध्ये मुलांनी क्वेश्चन वाचल्या थोडी कन्फ्यूज झाले होते, परंतु याचं सोल्युशन मी काढले. याचं सोल्युशन असं एक त्यांनी विचारलं आहे की अराउंड बार मॅग्नेट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. नेहमी एखादा प्रश्न जर विचारला समजा कोणी पण आयोगाने, तर काय होतं, एक तर ते एक्सटर्नली विचारता किंवा इंटरनली विचारतात. पण यांनी काय विचारलं आहे, अराउंड. अराउंड म्हणजे सभोवताली, आणि सभोवतालीचा अर्थ घ्यायचा असतो मित्रांनो बाहेरून, म्हणजे एक्सटर्नली. तर मग एक्सटर्नली बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक लाईन्स कशा वाहतात, तर त्या वाहतात बघा ऑप्शन ए नॉर्थ टू साऊथ, म्हणजे नॉर्थकडून साऊथकडं ह्या बाहेरच्या साईडनं असतात, बाहेरच्या साईडनं, आणि साऊथकडून नॉर्थकडं ह्या आतील साईडनं असतात, आतील साईडनं. हे समजून घ्या आणि एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कारण हे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात असे, खूप बेसिक क्वेश्चन येत नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा किती सोपा प्रश्न, फक्त कन्फ्यूज करण्यासाठी विचारलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे, बरेच मुले यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात. बघा किती दिले, फाइंड टाइम पिरियड इफ 5 सायकल कंप्लीट इन 10 मिलीसेकंड. आता 10 मिलीसेकंडमध्ये 5 सायकल कंप्लीट होतात, तर मग आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे टाइम पिरियड हा एका सायकलसाठी निघत असतो. तर आपल्याला टाइम पिरियडचा आपलं काय फॉर्म्युला 1/f. तर आपल्या या ठिकाणी हे नाही वापरायचं आपल्याला फॉर्म्युला, तुम्हाला माहिती आहे हा, पण हा नाही वापरायचा आहे आपल्याला. त्यांनी दिलेलं आहे डायरेक्ट की 5 सायकल कंप्लीट होतात 10 मिलीसेकंडमध्ये, म्हणजे 10/5 म्हणजे एका सायकलसाठी आपल्याला वेळ लागतो 2 मिलीसेकंड. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. बरेच काही मुलांनी डायरेक्ट फ्रिक्वेन्सी काढून ठेवली, 1/10 मिलीसेकंडनं याला डिवाईड केलं, त्यांचं उत्तरच वेगळं आलं. काही करून ठेवतात मुलं पण. नंतर क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲट द टाइम ऑफ स्किन इफेक्ट, स्किन इफेक्टच्या वेळी खालीलपैकी काय घडतं? कोर कॅरी मोर करंट दॅन सरफेस, सरफेस कॅरी मोर करंट दॅन कोर, करंट डिस्ट्रीब्युट इक्वली, देर इज नो करंट फ्लो, ऑल ऑफ दिस. बघा ऑप्शन बी, सरफेस कॅरी मोर करंट दॅन कोर. कंडक्टरच्या कोरपेक्षा सरफेसमधून जास्त करंट जातो, आपण त्याला स्किन इफेक्ट म्हणतो. त्यामुळे आपलं ऑप्शन बी येणार, बी करेक्ट येईल, हे बाकीचे येणार नाहीत. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. विच फायर एक्सटिंग्विशर यूज फॉर इलेक्ट्रिकल फायर.
इलेक्ट्रिकल फायरसाठी आपण खालीलपैकी कोणता एक्सटिंग्विशर वापरतो? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण फोम एक्सटिंग्विशर वापरत नाही, आपण वॉटरसुद्धा वापरत नाही. एनी1 म्हणलं तर कोणतासुद्धा वापरू शकतो, हे सुद्धा येणार नाही आणि हे सुद्धा येणार नाही. तर आपलं CO2 कार्बन डायऑक्साईड वापरू शकतो इलेक्ट्रिकल फायरसाठी. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. बघा मित्रांनो, हा सुद्धा एकदम सोपा क्वेश्चन, किती बेसिक क्वेश्चन विचारले बघा. आणि काही काही मुलं एवढं डीपमध्ये मोठाली डेरिव्हेशन पार्ट करताय, मोठाली काय काय पार्ट करताय, मोठाली सोल्युशन सॉल्व करताय. पण मित्रांनो, तुम्ही मोठाले क्वेश्चन सॉल्व करण्याच्या नादात जे बेसिक आहेत ना तिकडे दुर्लक्ष करताय आणि क्वेश्चन बेसिकवरच येणार आहेत. उगं आले तर आले 5-6 क्वेश्चन तुम्हाला थोडे, ते पण मीडियम लेवलचे येतील, नाही तर सर्व बेसिक क्वेश्चन विचारतात. त्यामुळे अशा क्वेश्चनकडे बिलकुल नजरअंदाज करू नका. तर बघा क्वेश्चन काय आहे, सर्किट हॅज 100 वॉट सप्लाय विथ 4 ओम रेजिस्टन्स, फाइंड द करंट. सर्वांना माहिती आहे I = V/R, हा फॉर्म्युला. व्होल्टेज दिलेले 100 आणि रेजिस्टन्स दिलेले 4, उत्तर येतं 25 एम्पियर, ऑप्शन बी. किती सोपा क्वेश्चन होता बघा. आणि ज्या मुलांना अभ्याससुद्धा नाही केला, ज्यांना फक्त वरच्यावर पुस्तकावर नजर टाकून गेला, तो सुद्धा मुलगा असा क्वेश्चन सॉल्व करणार आहे आणि एकदम बेसिक क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंडक्शन मोटर रोटेट्स 1/7 स्पीड ऑफ ॲक्च्युअल स्पीड इज कॉल्ड. बघा हा क्वेश्चन आता एक कन्सेप्टवर होता, डेफिनेशनवर होता की इंडक्शन मोटर 1/7 स्पीडच्या ॲक्च्युअल स्पीडच्या 1/7 स्पीडने फिरतोय, तर त्याला आपण काय म्हणतो? तर बघा त्याला आपण म्हणतो क्रॉलिंगला आपण काय म्हणतो की जर मोटर तिच्या ॲक्च्युअल स्पीडच्या 1/7 स्पीडनं किंवा खूपच कमी स्पीडनं फिरत असेल तर त्याला आपण क्रॉलिंग इफेक्ट असे म्हणतो. हंटिंग इफेक्ट तुम्हाला माहिती आहे सिंक्रोनस मोटरमध्ये होतो. आणि तो का होतो तर कंटिन्यू फ्लक्च्युएशन इन लोड किंवा कंटिन्यू फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज, त्यामुळे हंटिंग होत असते मित्रांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन टेम्परेचर ऑफ प्युअर मेटल इन्क्रीज रेजिस्टन्स विल. बघा आता हे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की प्युअर मेटलचं टेम्परेचर जर आपण वाढलं किंवा वाढवलं तर रेजिस्टन्स काय होईल. तर तुम्हाला माहिती आहे की जे काही कंडक्टर्स असतात किंवा जे काही मेटल्स असतात ते सर्व पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहेत. म्हणजे काय, जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्ससुद्धा वाढेल. त्यामुळे आपलं ऑप्शन ए इन्क्रीज. जर प्युअर मेटलचं टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्ससुद्धा वाढेल. त्यामुळे ऑप्शन ए आपलं बरोबर होईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, हे क्वेश्चन असे सारखे टाईपचे 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. यामध्ये बिलकुल कन्फ्युजन करून घेऊ नका. हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर सांगतोच आहे, पण तो समजला जर नाही तरी पण याचं रिसर्च करा. ज्या ठिकाणी तुम्हाला याची माहिती मिळेल त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. हा क्वेश्चन आणि याचा नेक्स्टचा एक क्वेश्चन आहे, असे सेम थोडे इक्वल वाटतात, सारखे वाटतात, पण तो खूप कन्फ्युजन करतात हे क्वेश्चन. बघा मॅक्झिमम पॉईंट इन पॉवर सब सर्किट. बघा पॉवर सब सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉईंट किती असतात, त्याचं ऑप्शन बी 2, म्हणजे 2 पॉवर सब 2 पॉईंट असतात पॉवर सब सर्किटमध्ये. आणखी ते विचारतात की लाइटनिंग सब सर्किटमध्ये किती असतात, लाईट लोड सब सर्किटमध्ये किती असतात. तर त्याचं उत्तर असतं मित्रांनो 10. आता मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात, त्यामुळे असं कन्फ्युजन होऊ नका. आपलं मॅक्झिमम पॉवर पॉईंट जे असतात पॉवर सब सर्किटमध्ये ते 2 असतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन विचारलेला आहे की कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर, कंडक्टिव्हिटी ग्रेटर दॅन कंडक्टर, स्मॉलर दॅन इन्सुलेटर, बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर अँड नन ऑफ दिस. सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी जी असते कंडक्टर अँड इन्सुलेटर यांच्यामध्ये असते. म्हणजे ते कंडक्टरपेक्षा जास्तही नसते आणि इन्सुलेटरपेक्षा कमीही नसते.
म्हणजे मीडियम असते. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मी काय म्हटलं तुम्हाला, असे क्वेश्चन यामध्ये लाइटनिंग सब सर्किट आणि पॉवर सब सर्किट यामध्ये 4 पॉईंट खूप महत्त्वाचे मित्रांनो, तुम्हाला ते समजून घेणे. बघा नेक्स्ट PPTवर आपण ते समजून घेऊ. पहिले हे क्वेश्चनचं आन्सर काय बघा, मॅक्झिमम लोड इन लाइटनिंग सब सर्किट. तर बघा लाइटनिंग सब सर्किटमध्ये मॅक्झिमम लोड हा 80 वॅट असतो. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर बघा तुम्हाला ते क्वेश्चन मी समजून सांगतोय PPTवर. बघा या ठिकाणी असतं आपल्याला पॉवर सब सर्किट असते, एक असतं पॉवर सब सर्किट आणि एक असतं लाइटनिंग सब सर्किट. तर पॉवर सर्किटमध्ये पुन्हा 2 हे येतात. काय तर पहिलं असतं की लोड किती असू शकतो. तर पॉवर सर्किटमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम लोड असतो 3000 वॅट आणि पॉवर सब सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉईंट असतात 2 पॉईंट असतात. मित्रांनो वारंवार यातले प्रत्येक पेपरला एक तरी क्वेश्चन पाहिल्या गेलेला आहे, नजरअंदाज बिलकुल करू नका. आणि लाइटनिंग सब सर्किटमध्ये लोड असतो बघा, मॅक्झिमम लोड असतो 80 वॅट आणि लाइटनिंग सब सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉईंट असतात 10. त्यामुळे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आपले 40 पैकी जे विचारले गेलेले होते 7 त्या मुलाच्या लक्षात नाही, 33 क्वेश्चन मी तुम्हाला जशीच्या तशी आता बघितलं असेल तुम्ही किती म्हणजे एकदम लो आणि मीडियम दर्जाचे, हायर दर्जा तर IBPSकडे बिलकुल नाही आहे सध्या तरी. आणि तुम्ही खूप डीपमध्ये अभ्यास करताय, तुम्ही वेळ वाया घालता मित्रांनो. जर डीपमध्ये अभ्यास करताय एकदा पेपर तर देऊन बघा. आणि असेच बरेच मुलं की कन्फ्यूज होतात की कसा पेपर आहे, त्या मुलांसाठीच खास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रापर्यंत शेअर करा ज्यांना खरंच अजून पेपर पॅटर्न कळालेला नाही. अजून तुम्हाला परत एकदा सांगतो, हे क्वेश्चन मी मनानं बनवलेले नाही किंवा कोणाकडून बनवून घेतलेले नाही मित्रांनो. हे क्वेश्चन बँगलोर नोट प्रेसच्या पेपरमध्ये जशीच्या तशी आता विचारलेली होती. 40 पैकी 33 क्वेश्चन मी तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत. खूप सोपे क्वेश्चन आहेत, काही एवढे अवघड क्वेश्चन नाही आहे. तुम्ही जास्त डीपमध्ये अभ्यास करून वेळ वाया घालताय तुमचा. त्यामुळे पहिलं पेपर पॅटर्न समजून घ्या. तुमच्या प्रत्येक जो मित्र तुमचा अभ्यास करतोय महापारेषण महाडिस्कॉमचा, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण हा व्हिडिओ नुसता काही हे करायचं म्हणून बनवत नाही. कारण मला सुद्धा ज्या अभ्यास करताना ज्या अडचणी आल्या त्या माझ्या मित्रांना इतर मित्रांना येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. काय तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला लाईक करू नका, आवडला तर लाईक करा, नाही आवडला लाईक करू नका, चॅनलला सबस्क्राईब करू नका, ही तुमची इच्छा राहील. त्यासाठी आपण बनवतच नाही. परंतु हा क्वेश्चन म्हणजे खरंच IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. आणि IBPSने 18 ऑगस्ट 2024 रोजी जो नोट प्रेसचा पेपर झाला त्यामध्ये विचारलेले क्वेश्चन हे मनानं बनवलेले क्वेश्चन नाही. मी तळमळानं बोलतोय कारण बरेच मुलं लय खूप डीपमध्ये अभ्यास करताय, कसा अभ्यास करायचा तेच त्यांना कळत नाही अजून. त्यामुळे मित्रांनो बघा, जर आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाही आवडलं नाही केलं तरी चालेल. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.